मनुस्मृतीवरून पुन्हा एकदा वाद पेटलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यावरून आक्रमक झाल्याचे दिसतात। इतके की मनुस्मृतीची होळी करण्यासाठी ते महाडच्या दिशेने रवाना झाले। काय झालंय नेमकं सविस्तर पाहूयात। नमस्कार, मी वैष्णवी राऊत। तर हे सगळं होतंय ते शालेय अभ्यासक्रमावरून। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTनं राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केलाय। यात राज्य सरकारकडून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडलाय। त्यावर आक्षेप आणि सूचना सुद्धा मागवण्यात आल्या आणि इथेच वादाला तोंड फुटलंय। हिंदू जनजागृती समितीनं मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याला पाठिंबा दर्शवलाय, तर काही विरोधही दर्शवले जात आहेत। शरद पवारांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे, पण जितेंद्र आव्हाडांनी थेट आरोप केलाय की संविधान नाकारण्यासाठी अभ्यासक्रमात मनुस्मृती आणली जाते। ज्या मनुस्मृतीनं या भारताचं वाटोळं केलं, समाजात दुही माजवली, जातीभेद निर्माण केला, चातुर्वर्णीय व्यवस्था निर्माण केली, स्त्रियांना सगळ्यात घाणेरडी वागणूक देण्याची पद्धत जन्माला घातली, ती मनुस्मृती परत आणली जाते असं आव्हाड म्हणाले। शिवाय बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये मनुस्मृतीचं दहन केलं, 1950 मध्ये संविधान जन्माला घातलं। आज मनुस्मृती पुन्हा येते। बहुजनांनी जागा झालं पाहिजे, नाहीतर 5000 वर्ष तुमच्या वाडवडिलांना भोगावं लागले ते तुम्हाला आणि आम्हाला भोगावं लागेल। त्यासाठी आपण महाडला जातोय, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय असं सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलं आणि ते महाडच्या दिशेने रवाना झाले। महाडला ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, तिथेच पुन्हा मनुस्मृती जाळण्याचा पवित्रा आव्हाडांनी घेतला। त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी नोटीसही बजावली, मात्र त्याला धुडकावून आव्हाडांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं। त्यांच्या अशा करण्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकर यांनी स्टंटबाजी म्हटलंय, तर शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी थेट आरोप केलाय की आव्हाड हे जातीतील तणाव निर्माण करतायत। आता महाराष्ट्रात मनुस्मृतीवरून वाद निर्माण होणं हे काही नवीन नाहीये। 2018 मध्ये छगन भुजबळ यांना एक अनोळखी व्यक्तीचं पत्र आलं होतं आणि त्यात मनुस्मृतीबद्दल बोलू नका, अन्यथा तुमचीही दाभोलकरांसारखी अवस्था होईल असं लिहिलेलं होतं, अशी धमकीच देण्यात आली होती। तर संभाजी भिडे यांनीही मनुला संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षाही मोठं म्हणत वाद निर्माण केला होता। आव्हाडांनी अनेकदा मनुस्मृतीचा जाहीर विरोध केलाय आणि आता सुद्धा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणू नये म्हणून ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। त्यांच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल, त्यांच्या या विचाराबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।